गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र. चला तर मग आपण करू आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात. आपण निघालो होतो खंडोबाच्या दर्शनाला निमगाव दावडीला. आज माघ पौर्णिमा होती म्हणून घरच्यांनी ठरवलं आपण जाऊया दर्शनाला. तर आम्ही आधी PMTने प्रवास केला. मग आम्ही PMT थ्रू खेडला पोहोचलो. खेडपासून आम्हाला ST होती. STला पण आम्ही लाईन लावली होती. बघू शकता तिथे एक माणूस होता, त्याला काही कळत नव्हतं. तो दर्शन करून आला तरी पण एवढ्या गडबडीत त्याची स्वतःची गडबड सुरूच होती. कष्टाने दर्शन केल्यावरती देव पावतो असं म्हणतात. आम्ही कष्ट करून चाललोय. आम्ही चाललोय बघू शकता. बघा आमची दिदी गव्हर्नमेंटचे आम्ही सुखाचा प्रवास, सुखाचा प्रवास. गाईज बघा आम्ही चाललोय पुणेकर्स म्हणले पुणेकर्स. गाईज बघा इथं डोळे दिसतात आमचे, फक्त डोळे दिसत. आम्ही फक्त डोळ्यांनी बोलतो. जीवात जीव समजने वाले को इशारा कॉफी है. ST खाली होत आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये जात आहे. बघू शकता काही लोक इलिगलनी वरती येतील, काही लोक लिगली चाललेत वरती. आम्ही लाईन करून थांबलोय. डिसिप्लिन पण आम्ही अजिबात डिसिप्लिनमध्ये नाही, कारण आमच्या मोठ्या आईने आमची जागा पकडली होती. आम्ही मध्ये घुसतोय. आम्ही सगळ्या शिस्तीने चाललो होतो. तेवढ्यात तिथे एक बाबा आले, ते काय ऐकत नव्हते. सगळे मध्येच चालले होते ते. त्यांचे पोलीस काका आले, त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी. फायनली बाबांनी ऐकलं, मग ते गेले लाईनीत. तरी पण आम्ही त्यांना चढून दिलं. सगळे मग आले, बसले. प्रत्येकाने प्रत्येकाची सीट घेतली. सगळ्यांना जागा भेटली त्यांना. मग आम्ही निघालो. आमची गाडी निघाली. बघू शकता खेडचं हे मोठं बसस्थानक. मग आम्ही पोचलो आमच्या तिथे. खेड सिटीपासून जवळच होतं. मग आम्ही STने प्रवास केल्यानंतरनं आमच्या डेस्टिनेशनला आम्ही येऊन पोहोचलो. खूप गर्दी होती, कारण संडे पण होता आणि माघ पौर्णिमा होती म्हणून खूप लांब वरून लोक येतात तिथे दर्शनासाठी. खूप वयोवृद्ध लोक पण होती, आजी बाबा वगैरे सगळे. सो हाय गाईज, आम्ही चाललोय खंडोबाला पायी. काही लोक शिवती घेऊन चालले. ते आमची शिवती सकाळीच गेली देवाला. आपण आता दर्शनाला चाललोय. निवत चालवलाय बरं का आम्ही, पण शिवती घेऊन आमची शिवती कधीच पोहोचलेली आहे खंडोबाला. तर बघा इथं कळस लांबून तो वाट बघतोय. आता आम्ही चाललोय. फायनली आम्ही पोहोचलो. तिथं खूप गर्दी होती. मग आम्हाला तिथून जिथं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथनं ज्या पायऱ्या होत्या तिथनं आम्ही चढून परत पुढे निघालो. तुम्ही बघू शकता हा दरवाजा. तिथनं आम्ही आत गेलो. पुढे परत तिथं खूप मोठे लाईन होते. तिथे सगळ्या लोकांचं दर्शन वगैरे घेणं चालू होते. अशा प्रकारे सगळे भक्तजन त्यांचे देव वगैरे घेऊन तळी भरत होते. मग आम्ही तब्बल 2 तासानंतर गाभाऱ्यात पोचलो. बघू शकता तिथूनच्या गणपतीचं दर्शन घेतलं आम्ही आणि आत प्रवेश केला. अशा प्रकारे आम्ही गाभाऱ्यात पोचलो. तिथं खूप छान डेकोरेशन केलं तुम्ही बघू शकता, कारण माघ पौर्णिमा होती म्हणून खंडोबाचं लग्न असतं तिथं. तिथनं आम्ही बाहेर दर्शन घेऊन बाहेर आलो. मग आमच्या तळी वगैरे भरली. आमचं चांगल्या प्रकारे दर्शन झाल्यानंतर ना आम्ही निघालो. आम्हाला तिथे आज प्रसाद म्हणून आम्हाला तिथं खोबरं वगैरे भेटत होतं. मग आम्ही तिथून ते खोबरं वगैरे खाल्लं. मग आम्हाला थोडीफार तिथूनची जत्रा वगैरे बघायची ते म्हणून आम्ही ते जत्रा बघायला तिथून निघालो. चला आता आम्ही जातो आमच्या घरी. नीट करतो. हे बघा इथे सगळे बघू शकता खूप लांबचे लोक आले. तिथे मुक्कामाला थांबले होते. त्यांचे बैल वगैरे ते खोपी टाईप असतं ते सगळे तिथं मागे देवाच्या मागे इथं बसले होते. खूप छान वाटत होतं मला. प्रदर्शन यात्रा करून आम्ही आता आमच्या घरी जाणार होतो. STने जाणार होतो घरी. बघू शकता किती गर्दी होती. सगळे वरतून इकडून तिकडून सगळे गर्दीत सगळे चेंद्राचेंद्रीत आम्ही निघालो होतो STने.
हमारी दीदी देखो गाइस, अब इनको ये सब इनको सबको ढकल कर दिया, आज घुसेंगी। हम यहाँ के गाड़ी पर गाड़ी चालू होत नाही आहे गाइस, हे बघा गाइस गाडी नुसती हलतीये, चालू व्हायचं नाव घेत नाहीये बघा। अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खंडोबाचं चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं वगैरे मग आम्ही घरी निघालो होतो। बघू शकता नेमकी आमची गाडीमध्येच बंद पडली, त्याच्यामुळे आम्हाला थोड्या वेळ तिथे थांबावं लागलं। त्यानंतर हा छोटासा रिकॅप आहे आमच्या दर्शनाचा। आय होप तुम्ही आमचे व्हिडिओजला एन्जॉय करत असाल। आमच्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। सो स्टे ट्यून, थँक्यू, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।